शिवछत्रपतींचा आपण जन्मापासूनचा जो इतिहास सामान्यतः अभ्यासक्रमाला आपल्याला होता शाळेमध्ये, आपण त्याच्यावरची अनेक चरित्रात्मक पुस्तकं वाचतो. शिवाजी महाराजांच्या पर्सनॅलिटीचे अनेक पैलू, ज्याला आपण व्यक्तिमत्वाचं भावदर्शन असं म्हणू शकतो. म्हणजे महाराज त्या त्या प्रसंगी कसं वागत होते, शिवाजी महाराज कसं बोलत होते. आपण ज्याला जिरेटोप म्हणतो आज, तो खरं म्हणजे धातूचा बनवलेला असतो. एन्सायक्लोपीडिया म्हणले की आपण सर्वात पहिला आपल्या डोक्यात येतं की स्पेस बद्दल असेल, प्लांट बद्दल असेल, ॲनिमल बद्दल असेल किंवा बायोलॉजी, फिजिक्स वगैरे या सगळ्या गोष्टीबद्दल असू शकतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती देखील एन्सायक्लोपीडिया असू शकते का, हा असा प्रश्न क्वचित कोणाला तरी पडला असेल आणि त्याचं उत्तर देखील आपल्याकडे आहे. आता आपल्या हातामध्ये लेखक प्रसाद तारे यांनी लिहिलेली छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती एक एन्सायक्लोपीडिया, आणि फक्त हे एकच पुस्तक नाही तर प्रसादजींनी अशी अनेक पुस्तकं लिहिली आहेत ज्याच्या माध्यमातून शिवछत्रपतींचं खरं चरित्र किंवा शिवछत्रपती कसे दिसत होते, शिवछत्रपती कसे वागत होते, शिवछत्रपतीचे चेहऱ्यावरचे मुद्रा कसे असायचे आणि शिवछत्रपतीचं वागणं नेमकं कसं होतं, ह्या गोष्टीवरती देखील प्रसादजींनी प्रकाश टाकलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर अजून बऱ्याचशा गोष्टीमध्ये, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले आता महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये किती शिल्प आहेत, किती शिलालेख आहेत, त्याच्याबद्दल देखील ह्या गोष्टीच्या माध्यमातून प्रसादजींनी एक व्यवस्थित अभ्यास केला आणि तो व्यवस्थित त्यांनी आपल्या इथे तुम्ही बघू शकता विविध पुस्तकं देखील ठेवलेली आहेत. तर त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी देखील मांडलेलं. आणि आता आपल्यासोबत स्वतः प्रसादजी आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करून जाणून घेऊयात की या सर्व प्रवासामध्ये किंवा या सर्व पुस्तक लेखनामध्ये त्यांना काय चॅलेंजेस आले होते आणि त्यांना हा सगळा प्रवास कसा गेला होता. प्रसादजी नमस्कार. नमस्कार. आत्ता आपण तुमच्या स्टॉलवरती बघू शकतोय की आत्ता जेव्हा आपण स्वतः हे पुस्तक वाचलं तेव्हा शिवछत्रपतींचं एक वेगळंच पैलू आमच्या समोर आलं की जो आत्तापर्यंत आम्ही कधीच बघितला नव्हता. तर हे सर्व डिटेल्स तुम्ही कशा पद्धतीने शोधले किंवा या सर्व डिटेल्स बद्दल तुम्ही काय सांगाल. शिवछत्रपतींचा आपण जन्मापासूनचा जो इतिहास सामान्यतः अभ्यासक्रमाला आपल्याला होता शाळेमध्ये, आपण त्याच्यावरची अनेक चरित्रात्मक पुस्तकं वाचतो. कित्येकांनी संदर्भासह ती आपल्या समोर आणलेली आहेत. पण याच बरोबरीनं शिवाजी महाराजांच्या पर्सनॅलिटीचे अनेक पैलू, ज्याला आपण व्यक्तिमत्वाचं भावदर्शन असं म्हणू शकतो, ते आपल्या सगळ्यांसमोर आणावेत. म्हणजे महाराज त्या त्या प्रसंगी कसं वागत होते, शिवाजी महाराज कसं बोलत होते, शिवाजी महाराज कसं दिसत होते, शिवाजी महाराज आपल्या सहकाऱ्यांशी कसं बोलतायत, आईवडिलांशी कसं बोलतायत. इतकंच नाही तर महाराजांच्या काळात महाराजांचे जे विरोधक आहेत, शत्रू, ते महाराजांबद्दल कसं गौरवाने बोलतायत, अभिमानाने किंवा चांगले उद्गार कौतुकाचे काढतायत. यांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे कळतं. कारण शत्रूचे लोक ज्या वेळेला कौतुक करतात त्यावेळेला ते काहीतरी निश्चित गुण असल्याशिवाय ते करत नाहीत. आपली माणसं आपलं कौतुक करताच, पण ज्या वेळेला विरोधकही तुमचं कौतुक करतात त्यावेळेला नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी गुण आहेत आणि ते गुण शिवाजी महाराजांमध्ये आहेत, ते सगळ्यांसमोर आणावेत. असं आपण इथं बघू शकतो की तुमचे 1, 2, 3 ते 5, 6 पुस्तकं तुम्ही स्वतः लिहिलेली आहेत. तर त्यापैकी क्रमानुसार म्हणजे कुठलं पुस्तक पहिलं लिहिलं, कुठलं पुस्तक नंतर लिहिलं, आम्हाला एकदा जाणून घ्यायला नक्की आवडेल. आणि त्या प्रत्येक पुस्तकाचं म्हणजे थोडक्यात वैशिष्ट्य नेमकं काय आहे हे आमच्या जे ऑडियन्स आहेत त्यांना नक्कीच तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायला आवडेल. अगदी. शिवछत्रपतींचे चित्रवैभव या नावाचं आपलं पुस्तक आहे. हे या पुस्तकामध्ये महाराजांचं दिसणं आणि महाराजांचं बोलणं हे विषय आपण कव्हर केले. त्यातलं पहिलं जे प्रकरण आहे त्यामध्ये महाराजांना समोर पाहून काही भेटीकार महाराजांना भेटले, काही परकीय राजदूत भेटले, त्यांनी महाराजांना समोर प्रत्यक्ष पाहून ते कसे दिसतात त्याबद्दल लिहिलंय. परकालदास नावाचा मिर्झा राजांचा एक अधिकारी आहे आग्र्यामध्ये, त्यांनी लिहून ठेवलंय महाराज कसे दिसतात. म्हणजे या लोकांना महाराजांच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती महाराज प्रत्यक्ष भेटले आणि महाराजांची काही त्यांना दिसण्यामधलेही पण गुण आवडले, महाराजांचं व्यक्तिमत्व आवडलं, त्यांनी ते लिहून ठेवलंय. तर हे अभ्यास करताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले, म्हणजे तुम्ही असं कधी की हा छत्रपती शिवाजी महाराज असे असतील पण तुम्ही अभ्यास करताना अरे नाही असं नाही, असं काय झालंय का अभ्यास करताना. आपल्याला सामान्यतः शिवाजी महाराज म्हणजे आपल्याला चित्रांमधनं जे समोर येतात तसे महाराज होते. पण ज्या वेळेला त्यांच्या
व्यक्तिमत्वाबद्दल, विशेषतः चेहरेपट्टीबद्दल त्यांचं ते अत्यंत तेजस्वी दिसतात किंवा त्यांचा जो चेहरा आहे ते त्यांना पाहता क्षणीच कळतं की ते एक धाडसी व्यक्तिमत्व आहे. हे म्हणल्यानंतर एक आपला अभिमानानं अजून ऊर दाटू देतो, तसं झालं. आणि ज्या वेळेला महाराजांची याच्यामध्ये आपण 33 चित्र दिलीत, 33 त्यातली 26 ही डायरेक्ट महाराजांना पाहून काढलेली अशा समकालीन समकालीन, चित्रकारांनी म्हणजे काढलेली. चित्रकार आणि महाराज समोरासमोर उभे आहेत अशी चित्र आहेत. त्याहून अधिक काही उत्तरकालीन पण आहेत, म्हणजे महाराजांच्या नंतर. उत्तरकालीन म्हणजे नेमकं काय आमच्या हा, प्रेक्षकांना सांगा. उत्तरकालीन म्हणजे महाराजांच्या निधनानंतर पण लगेचच काढलेली, म्हणजे 50 वर्ष, 20 वर्ष, 100 वर्ष अशी, आत्ताची नाही. म्हणजे याच्या माध्यमातून आपण असं देखील बघू शकतो की दोन कन्सेप्ट असतात इतिहासामध्ये, समकालीन आणि उत्तरकालीन. समकालीन म्हणजे राजांच्याच वेळीत काढल्या गेलेलं चित्र किंवा राजांच्याच वेळेस लिहिला गेलेला इतिहास, आणि उत्तरकालीन म्हणजे राजांच्या थोड्याच वर्षानंतर लिहिला गेला तो इतिहास असतो. बरोबर. तर अशा महाराजांच्या हयातीत काढलेली चित्र आणि महाराजांच्या नंतर लगेचच काही वर्षात काढलेली 20, 30, 50 अशा वर्षात काढलेली सगळी चित्र आपण या स्वरूपामध्ये दिलेली. मग ते समकालीन आणि उत्तरकालीन ह्याच्यामध्ये थोडंफार साम्य आपल्याला जाणून येतं का? तुम्ही जेव्हा अभ्यास करत हो. होता तर त्याच्यामध्ये साम्य जाणून येतं साम्य आपल्याला? जाणून येतं. त्याच्यावरनं हेही कळतं की साधारणतः कोणतं चित्र यांनी रेफरन्सला पकडलं असेल. कारण समोरचा आता महाराज नाहीयेत, बरं त्यावेळेला फोटोग्राफी नाहीये, त्यामुळे नंतर जर चित्र काढायची असतील तर आधी कोणीतरी काढलेलं चित्र आपल्याला रेफरन्सला घ्यावं त्यात लागेल. समकालीन कुठला हे आम्हाला बघायला आवडेल आता. हो, येस. त्यातल्या त्यात जे समकालीन चित्र आहे शिवाजी महाराजांचं, ते आपल्याला सगळ्यांना ती प्रसिद्ध आहेत, पण तरी मी ते दाखवतो. हे लंडनच्या म्युझियम मध्ये हे सध्या चित्र आहे. हे महाराजांना प्रत्यक्ष पाहून काढलेलं समकालीन असं चित्र आहे, म्हणजे चित्रकार महाराजांच्या समोर उभे राहिलेले आहेत अशा स्वरूपाचं चित्र आहे. आणखीनही आपल्याकडे बघण्यासारखी आणखी पुष्कळ आहे, त्यातली मी 1-2 दाखवतो. हेही महाराजांचं प्रत्यक्ष चित्र हे त्या काळामध्ये काढलं गेलंय. अशी आपल्याकडे 33 चित्र आहेत. आणि त्याचबरोबरीनं आपण हेही दिलंय की कोणत्या अलंकारांना काय म्हणतात, किंवा महाराजांच्या तुम्ही शिवछत्रपतींच्या पोशाखाबद्दल पण ह्यात काय काय असं स्पेसिफाय केलेलं आहे की पोशाखाच्या या भागाला काय म्हणतात, किंवा बरोबर महाराज जे आतापर्यंत लोकांना कन्सेप्ट महाराज जिरेटोप घालत होते, हा, परंतु त्याला जिरेटोप न म्हणता काहीतरी एक वेगळा शब्द आहे. बरोबर. आपण ज्याला जिरेटोप म्हणतो आज, तो खरं म्हणजे धातूचा बनवलेला असतो आणि तो आतून घालायचा असतो संरक्षणासारखा. हा, आणि त्याच्यावरती जो पगडीसारखा बांधलेला आहे किंवा फेट्यासारखा जो बांधलेला आहे त्याला म्हणायचं मंदिल. शिवकाळातला शब्द आहे मंदिल किंवा शिरोभूषण म्हणू शकतो आपण, पण मूळ शब्द मंदिल आहे. मंदिल म्हणजे जे आपल्या महाराजांनी डोक्यावरती जे धारण केलंय वस्त्र किंवा जे बांधलंय त्याला मंदिल असा आपण बघू शकतो की दादांनी इथे एक गोष्ट पण क्लिअर केली आहे की बऱ्याचशा लोकांना असं देखील वाटतं की शिवछत्रपती जे आपल्या मस्तकावरती धारण करत होते त्याला जिरेटोप म्हणतात, परंतु त्याला जिरेटोप न म्हणतात ते मंदिल असतं. आणि जिरेटोप जे असतं ते शिरस्त्राण म्हणून वापरलं जातं. म्हणजे आपण जे प्रामुख्याने जेव्हा आपण बघतो की अफजल खान स्वारीच्या वेळेस शिवछत्रपतींनी जे धारण केलं होतं मंदिराच्या आतमध्ये ते जिरेटोप असतं, असं आपल्याला दादांनी देखील आता क्लिअर केलं. आणि ही शाश्वत माहिती आपल्याला एका इतिहासकाराकडूनच ऐकायला मिळते. ही खरंच खूप भाग्याची गोष्ट आहे दादा. आणि अजून एक प्रश्न असा विचारायचा की ह्या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फक्त शिवछत्रपती कसे दिसायचे किंवा शिवछत्रपती कसे असायचे ह्याच्या व्यतिरिक्त आता आम्ही जेव्हा पुस्तकाचं बघत होतो तेव्हा शिलालेख आणि शिल्प शिवरायांची हा एक वेगळा कन्सेप्ट तुम्ही लिहिला. आणि तो फक्त महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील शिवछत्रपतींचे शिलालेख आहेत आणि शिल्प आहेत, बरोबर, त्याच्याबद्दल देखील आम्हाला ऐकायला आवडेल. तर आपण आणखी एक पुस्तक त्या निमित्ताने लिहिलेलं आहे की शिवछत्रपतींची शिल्पे आणि शिलालेख